नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 18 जुलैच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा होईल. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. कालच्या होमवर्क क्वेश्चन आपण सुरुवात करूया. होमवर्क क्वेश्चन असा होता की पन्हाळा हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, आणि ऑप्शन्स आपल्या समोर असतील. याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कालच्या व्हिडिओमधल्या हे जे काही होमवर्क क्वेश्चन होता त्याचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. तर याचं उत्तर काय असेल? पन्हाळा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पहिला प्रश्न आजचा बघूया की खालीलपैकी कोणत्या राज्याने शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी विधानसभेमध्ये विधेयक मांडलेलं आहे. ऑप्शन्स आपल्या समोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याने शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी त्यांच्या विधानसभेमध्ये विधेयक मांडलेलं आहे. त्याच्याविषयी थोडी माहिती बघूया. या विधेयकाचं नाव काय आहे तर महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक 2024. आणि याच्यामध्ये एक तरतूद आहे की 3 ते 7 वर्षाचा कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद. जो कोणी याच्यामध्ये दोषी आढळेल त्याला हे तरतूद लक्षात ठेवायची आहे की 5 लाख रुपयापर्यंतचा दंड होणार आहे आणि 3 ते 7 वर्षापर्यंतचा तुरुंगवास. एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नुकतंच हे जे काही विधेयक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. अजून हे काही कायद्यामध्ये रूपांतरित झालेलं नाही. तोपर्यंत एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2024 ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी, इंडिया चॅम्पियन्स या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स त्याच्याविषयी माहिती बघूया. ही जी काही स्पर्धा होती मित्रांनो वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स, याचं आयोजन इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डनं केलेलं आहे. प्लेयर ऑफ द सिरीज या स्पर्धेचा युसुफ पठाण हा खेळाडू ठरलेला आहे. प्लेयर ऑफ द मॅच हा अंबाती रायडू ठरलेला आहे. आणि पहिलीच स्पर्धेचं एडिशन आहे, पहिल्यांदाच झालेली आहे. आणि याचा अंतिम सामना जे काही फायनल झाला ते भारत आणि पाकिस्तान या दोन संघांदरम्यान झालेला आहे मित्रांनो. ही जी स्पर्धा चालते, जे काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू आहेत ते खेळाडू या संघांमध्ये जातात, खेळतात. त्यांची ही स्पर्धा मित्रांनो आणि पहिल्यांदाच झालेली आहे. याचं एडिशन हे फर्स्ट होतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विजेता संघ हा आपला भारत आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच कोठे 24 तासात 11 लाख झाडे लावून विश्वविक्रम करण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, इंदोर, जे की मध्य प्रदेश या शहरामध्ये आहे. त्या इंदोरमध्ये नुकतेच 24 तासामध्ये 11 लाख झाडे लावून विश्वविक्रम करण्यात आलेला आहे. आणि या इंदोरविषयीच आपण अजून लक्षात ठेवायचं आहे की हे भारतातलं सर्वात स्वच्छ शहरसुद्धा आहे इंदोर, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया की नुकतेच कोणत्या देशात भारतीय वंशाच्या डॉक्टराचं नाव तेथील रस्त्याला देण्यात आलेलं आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी, UAE या देशाला. हे जे काही देश आहे त्याच्यामध्ये आपले जे काही भारतीय वंशाचे डॉक्टर आहेत त्यांच्या नावानं त्यांच्या तेथील रस्त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर त्याविषयी माहिती बघूया की त्यांचं जे काही नाव आहे ते डॉक्टरांचं, त्यांचं नाव आहे जॉर्ज मॅथ्यू, जे की केरळचे आहेत. आणि त्यांनी UAEच्या हेल्थ सेक्टरमध्ये खूप मोलाचं योगदान दिल्याबद्दल तेथील सरकारनं त्यांच्या नावानं एक रस्त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तसेच आपल्याला हे इतरसुद्धा गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, जसं की इस्रायलमध्ये सुद्धा तेल अवीव जे रोड होतं त्याचं नाव बदलून टागोर स्ट्रीट असं नामांतरण करण्यात आलेलं आहे. हे पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर जे काही मागच्या वर्षी जर बघितलं आपण, जे राजपथ आहे दिल्लीमधलं त्याचं नाव बदलून कर्तव्यपथ असं करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर अजून एक रस्त्याविषयी माहिती लक्षात ठेवायची आहे की भारताचा दुसरा मिलिटरी स्टेशन जे की जयपूर या ठिकाणी आहे, तिथला रस्ता हा प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवण्यात आलेला आहे.
हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच पॉल कागामे खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए रवांडा. रवांडा या देशाचे पॉल कागामे हे नुकतेच राष्ट्रपती बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया की आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी 17 जुलै. 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याच्याविषयी थोडी माहिती बघूया. याचा उद्देश काय आहे हा दिवस साजरा करण्यामागे, तर आंतरराष्ट्रीय न्यायाची मजबूत व्यवस्थेला मान्यता देणे आणि पीडितांच्या हक्कांना प्रोत्साहन देणं यामागचा उद्देश आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे उद्देश. तारीख काय असेल 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्याय दिवस. त्यानंतरचा प्रश्न असेल तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढं बघूया. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जगात सर्वाधिक 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करणारा नेता कोण ठरले आहेत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी. आपल्या भारताचे नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स जे आहे, जे अगोदर ट्विटर या नावाने ओळखलं जायचं, त्याच्यावर जगात सर्वाधिक 100 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करणारे नेता हे कोण ठरलेत. जगात 1 नंबरवर नरेंद्र मोदी. आणि या एक्सचे मालक कोण आहेत, कोणाचं आहे एक्स हे कंपनी, तर ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यांच्याविषयी थोडं लक्षात घेऊया की नरेंद्र मोदी हे पहिले ठरलेले आहेत 100 मिलियनचा, म्हणजे त्यांचे 100 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत या एक्सवर. त्याच्यानंतर जगात दुसरा क्रमांक लागतो तो जो बायडन यांचा, त्यांचे 38.1 मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत. म्हणजे खूप मोठा गॅप आहे या दोघांच्या फॉलोअर्सच्या मध्ये. म्हणजे आपल्या भारताच्या पंतप्रधानांची एवढी मोठी अशी लोकप्रियता यातून दिसून येते. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. कोणत्या राज्यात शाळांजवळ उच्च कॅफीन असणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये शाळांच्या जवळ उच्च कॅफीन असणाऱ्या जे एनर्जी ड्रिंक्स असतात त्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. का घेतलेला आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये उच्च कॅफीन असल्यामुळे हे शरीराला असं घातक असतं मुलांच्या, त्या दृष्टीनं असा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. आणि याविषयी विधानसभेमध्ये चर्चासुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये झालेली होती, त्याच्यातूनच असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल आणि हा खूप IMP प्रश्न असेल मित्रांनो. हा प्रश्न आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% येणार कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये, म्हणून लक्षात ठेवायचं आहे, स्टार करून ठेवायचं आहे की विम्बल्डन स्पर्धा 2024चा पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरलेला आहे. विम्बल्डन स्पर्धा विचारलेली आहे आणि जे पुरुष एकेरी आहे त्याचा विजेता विचारलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं उत्तर काय असेल मित्रांनो ऑप्शन नंबर सी कार्ल अल्कराज हा विम्बल्डन स्पर्धेचा 2024 वर्षीचा विजेता ठरलेला आहे. हा प्रश्न येणार म्हणजे येणार मित्रांनो. मागच्या पण भरपूर साऱ्या परीक्षांमध्ये या स्पर्धेवर प्रश्न आलेले आहेत. त्याविषयी बघूया आपण की हे जे काही कार्ल अल्कराज आहे त्याने 2023 आणि 2024 सलग 2 वर्ष हे स्पर्धा जिंकलेली आहे. आणि त्याच्या अगोदर 2021 2022 जर विचारलं परीक्षेत तर ते नोवाक जोकोविच याने जिंकलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच नेपाळचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी KP शर्मा ओली हे नवीन पंतप्रधान झालेले आहेत मित्रांनो नेपाळ या देशाचे. काय झालं होतं नेपाळमध्ये की पुष्पकमल दहल जे अगोदरचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या विरोधात त्यांच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव प्रस्तावित करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आता नवीन पंतप्रधान म्हणून KP शर्मा ओली यांनी शपथ घेतलेली आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जसं आपण शेवटी होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असेल की प्रसिद्ध कोयना धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन्स आपल्या समोर आहेत आणि याचं उत्तर आपण
कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो, जे की तुम्हालासुद्धा रिव्हिजन होणार आहे आणि ही गोष्ट कायमची लक्षात राहणार आहे. आपण कुठेतरी बाबा कमेंटमध्ये उत्तर दिलेलं होतं, हे वेगळ्या प्रकारे असं मित्रांनो उत्तर दिल्यामुळं आपल्या ते लक्षात राहत असतं. म्हणून कमेंट करत चला, जेणेकरून तुम्हाला ते जास्त काळासाठी ती गोष्ट लक्षात राहत असते. तोपर्यंत थांबूया. पुन्हा भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओसह.